नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा जो इतिहास आहे त्या इतिहासातील पहिला धडा, एक इतिहास म्हणजे काय. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया इतिहास म्हणजे काय. तर थोडक्यात मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की जी घटना घडून गेलेली असते त्या घटनेला इतिहास असे म्हणतात. ठीक आहे. आता तुम्ही लहान होतात, मग तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत काय झाला तर तो तुमचा इतिहास झाला. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक इतिहास असतो. तर अशाच प्रकारे प्रत्येक जागेचा इतिहास असतो, प्रत्येक देशाचा इतिहास असतो, हो की नाही. तर तेच आपण काही ठराविक जे भूतकाळात घडून गेलेल्या काही घटना आहेत त्याच्याबद्दल जे आपण अभ्यास करणार त्याला इतिहासाचा अभ्यास करणे असं म्हणतात. समजलं तुम्हाला? व्हेरी गुड. आता आपण धडा शिकायला सुरुवात करूया. पहिला धडा, इतिहास म्हणजे काय. 1.1. आता धड्यामधले महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आधी आपण त्या मुद्द्यांचा अभ्यास करूया. तर इतिहास, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. आता आपण जन्माला आल्यानंतरच्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहे, त्या आपल्या पुरत्याच आहेत, हो की नाही. आपल्या फॅमिली पुरत्या असतील, हो की नाही. तर असे काही व्यक्ती, असे काही इतिहास घडून गेलेला आहे की ज्याची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं असतं. तर त्या सगळ्या घटनांचं ज्ञान आपल्याला कशापासून भेटणार आहे? इतिहास हे जे शास्त्र आहे ह्याच्यामधून भेटणार आहे. आता मागच्या वर्षी तुम्ही लोकांनी शिवछत्रपतींचा पूर्ण इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, हो की नाही. तुम्हाला आवडला ना? शिवछत्रपतींच्या बद्दलच तो पूर्ण इतिहास होता. त्यांचं बालपण कसं गेलं, ते राजा झाल्यावर त्यांनी काय केलं, त्यांचा कसा मृत्यू झाला, ह्या सगळ्या बाबत आपण गेल्या वर्षी अभ्यास केलेला होता. ठीक आहे. आता आपण इतिहासाचा जो अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्तही अजून काय काय आपला इतिहास आहे हे शिकायला आपल्याला इथे भेटणार आहे. आणि लक्षात घ्या, हे जे काय मी शिकवते आहे ना ते लक्षपूर्वक बघा, कारण की तुम्हाला हेच धडे पुढे पुढे 10वी पर्यंत येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे समजलेलं नसेल ना तर तुम्ही पुढे काय शिकत आहात ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आत्ताचे हे जे धडे आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. तर 1.1 इतिहास, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. 1.2 इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इतिहास म्हणजे कल्पना नाही आहे कुणाचीही, जी खरोखर घडून गेलेली घटना आहे तेच इतिहास आहे. ठीक आहे. आपण स्वप्न बघितलं आणि असं काय तर ते इतिहास नाही. सत्य घटना, घडून गेलेली सत्य घटना. तर इतिहासाची शास्त्रीय पद्धत कशा प्रकारे आहे ते आपण आता शिकणार आहोत पुढे धड्यामध्ये. ठीक आहे. आणि 1.3 इतिहास आणि आपण. इतिहासाचा आपल्याशी काय संबंध आहे बाबा? ती तर कितीतरी वर्षांपूर्वी घडून गेलेली घटना आहे, मग आमचा त्याच्याशी काय संबंध आहे तर ते सुद्धा आपण ह्या धड्यामधून शिकणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का हा धडा. तर एकदम कान टवकारून बसा तुम्ही लोक. ओके. आणि 1.4 जे आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता तुम्ही लोकांनी काळांचा अभ्यास केलेलाच आहे, हो की नाही. किती प्रकारचे काळ असतात सांगा बघू? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, हो की नाही. तर आपल्याला इतिहासामध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यांचा काय संबंध आहे ते सुद्धा शिकायला भेटणार आहे. ठीक आहे. तर बघा, मुद्दे जेवढे इंटरेस्टिंग आहेत तर धडा किती इंटरेस्टिंग असणार, हो की नाही. तर चला मग, रेडी आहात का तुम्ही? तर पेन्सिल घेऊन बसले आहात का हातामध्ये सांगा बघू आधी. पुस्तक घेतलेलं आहे का तुम्ही? तुमच्या हातात धडा उघडून बसलेले आहेत का तुम्ही? नाही ना. तर ज्यांनी नाही घेतलेलं आहे त्यांनी सगळ्यात आधी पुस्तक घ्या आणि एक पेन्सिल घ्या. तर जे काही मी अर्थ सांगणार आहे तुम्हाला, ते जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते तुम्हाला मी अधोरेखित करायला सांगणार, म्हणजे ते 99% परीक्षेमध्ये विचारलेच जातील. लक्षात घ्या. ते जोड्या लावामध्ये विचारले जातील, रिकाम्या जागामध्ये विचारले जातील, एका वाक्यात उत्तरेमध्ये विचारले जातील, कसेही विचारले जातील पण ते विचारले जातील. ठीक आहे. तर हातामध्ये पेन्सिल घेऊन बसायचं. जे माझे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, जे आता नवीन आलेले आहेत हे त्या लोकांच्यासाठी मी सांगत आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या पुढे सुद्धा कोणताही अभ्यास आपण करायला बसतो त्यावेळी पुस्तक आणि हातात एक पेन्सिल असलंच पाहिजे आपल्या. ओके. शाबाश, किती हुशार आहात तुम्ही लोक. व्हेरी गुड. तर आता हो
1.1 आधी आपण अभ्यासाला घेऊया. इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. ठीक आहे. तर गेल्या वर्षी चौथ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला. आताच बोलली ना मी तुम्हाला, गेल्या वर्षी आपण शिवाजी महाराजांच्याबद्दल पूर्ण अभ्यास केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षांपूर्वीचा काळ. आता शिवाजी महाराजांचा जो जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून किती, 400 वर्षापूर्वीचा तो काळ. यालाच आपण 400 वर्षे जुना किंवा 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. हो की नाही. 400 वर्ष झाली त्या गोष्टीला, तर 400 वर्षापूर्वी बाबा असं असं घडलेलं होतं असं आपण म्हणतो. हो की नाही. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आता जेव्हा आपण बोलतो की नाही एकमेकांशी, आता समजा तुम्ही शाळेत जाऊन आलात तर तुम्ही काय बोलणार, हो मी काल शाळेत गेलेलो होतो किंवा मी शाळेत गेले होते. हो की नाही. म्हणजे आता तुम्ही बोलताना होते म्हटलात म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही ऑलरेडी जाऊन आलेले आहात. आत्ता मी शाळेत जात आहे, आता तुम्ही जात आहात तर तुम्ही म्हणणार आता मी जात आहे, तर तो काय झाला वर्तमान काळ. गेलो होतो भूतकाळ झाला, आता तुम्ही जात आहात वर्तमान काळ झाला. हो की नाही. मी उद्या शाळेत जाणार आहे, उद्यापासून माझी शाळा सुरू होत आहे, तर हे काय झालं तुमचं भविष्य काळ झालं. हो की नाही. तर आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीनुसार किंवा प्रसंगानुरूप ज्या वेळेत आपण आहोत त्या अनुसार एखादी गोष्ट, एखादं शब्द, एखादं वाक्य बोलत असतो, तर ते आपण कशाचा विचार, त्याच्यावरून आपल्याला काय समजतं की काळ समजतो. ठीक आहे. आता मी होतो बोलली तर तुम्हाला लगेच समजणार आहे हे कालची गोष्ट आहे. करत आहे हा हेच चालू आहे, आता हे करत आहे, मी शिकवत आहे ना, आता हे काय आहे वर्तमान काळ. मी आता तुम्हाला शिकवत आहे, हे काय आहे वर्तमान काळ आहे. मी उद्या तुम्हाला दुसरा धडा शिकवणार किंवा ह्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं देणार आहे, तर हे काय झालं भविष्य काळ झालं. हो की नाही. तर आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आता तुम्हाला काळाबद्दल समजण्यासाठी हे मी उदाहरणं दिली आहेत. आता ॲक्च्युअली ह्या लोकांनी जी उदाहरणं दिलेली आहेत तर ते मी आता तुम्हाला समजवते. ठीक आहे. एवढं तर पक्क समजलं तुम्हाला काळ म्हणजे काय ते. ओके. सगळं त्याच्यावरच आहे अवलंबून, समजलं का तुम्हाला. त्यामुळे जास्त कन्फ्यूज होऊ नका. आता बघा इथे बघा, भूतकाळ जन्मदिवस 10 वर्षापूर्वी, वर्तमान काळ आम्ही 10 वर्षांचे आहोत आज, आणि भविष्यकाळ आम्ही 20 वर्षांचे होऊ 10 वर्षांनी. आता हे काय ह्या लोकांचं गणित आहे ते आपण इथे शिकूया. ठीक आहे. आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. आता बघा मी ह्याच्या आधी जे काही उदाहरणं दिली होती, आपण मनातल्या मनात काळ मोजतो ना. म्हणजे मी होतो, आहे किंवा करणार, होणार, हे आपण काय करत असतो, काहीही बोलताना वगैरे आपण मनातल्या मनात काळ मोजून आपल्या शब्दांचा उपयोग करत असतो. ठीक आहे. तर हेच आहे बघा, आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. आता यामध्ये आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजेच वर्तमान काळ. आत्ता मी तुम्हाला शिकवत आहे की नाही, म्हणजे आता हा काय झालेला आहे वर्तमान काळ झालेला आहे. आज मी तुम्हाला शिकवत आहे, वर्तमान काळ झालेला आहे. या वर्षीचा तुमचा अभ्यास मी पूर्ण शिकवत आहे, हा वर्तमान काळ आहे. ठीक आहे. तर यामध्ये आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजेच वर्तमान काळ. ठीक आहे. हे ना पूर्ण हेच अधोरेखित करा तुम्ही, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आत्ता आणि आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. ठीक आहे. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी, हे पण अधोरेखित करा. थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी इत्यादी शब्द आपल्याला कोणता काळ दर्शवतात, भूतकाळ दर्शवतात. त्यानंतर थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो. समजलं तुम्हाला. अधोरेखित करा हे. तर
निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो, म्हणजे होऊन गेलेला क्षण. आता पण हा होऊन गेलेला जो क्षण आहे तो काय झाला, भूतकाळ. सुरुवात मी शिकवली तो झाला भूतकाळ, झाला तो. ठीक आहे. आणि आत्ताचा चालू क्षण आहे हा वर्तमान काळ असतो आणि भविष्यकाळ हा अजून यायचा असतो. म्हणजे आता पुढचा धडा मी पुढे शिकवणार आहे, हो की नाही. तर तो काय झालं, होणार आहे, तो अजून झालेला नाही आहे. समजतंय ना तुम्हाला, सोपं वाटतंय की नाही. व्हेरी गुड. काहीही शंका असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. आणि हां, लाईक करायला विसरायचं नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन टॅप करा. कारण की आता तुमच्या ज्या प्रश्नांची उत्तरं, प्रश्नपत्रिका, युनिट टेस्ट वगैरे येतील तर मी प्रयत्न करणार आहे की प्रश्नपत्रिका सुद्धा मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन टॅप नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार नाही. नोटिफिकेशन नाही भेटलं तर मग शोधत बसा कुठे गेलं, हो की नाही. म्हणून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करा. आणि मोफत आहे माझं शिक्षण, तर तुमच्या जेवढे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, सगळ्यांना फॉरवर्ड करा. ठीक आहे. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ आज आपले वय 10 वर्षे असेल. आता बघा, तुम्ही आता 5वीत आलेले आहात. आता अंदाजे आपण असं एक विचार करूया की तुमचं वय किती आहे, 10 वर्ष. आता 10वा बर्थडे झाला असेल ना तुमचा, तर किती वर्षाचे आहात तुम्ही आता, 10 वर्षाचे आहात. उदाहरणार्थ आज आपले वय 10 वर्षे असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली. आता तुमचा जो जन्म झाला होता तो भूतकाळ झाला ना, त्याच्यानंतर आता तुम्ही 10 वर्षाचे आहात तर तुमचा जन्म काय झाला, तुमचा भूतकाळ झाला. ठीक आहे. असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजेच आता बघा, हे इथे तुमचा जन्म भूतकाळ, कारण की 10 वर्षापूर्वी जन्मला होता तुम्ही, हो की नाही. एवढेच आहात का तुम्ही, नाही ना, वर्ष वाढत गेले. मग त्यानंतर वर्तमान काळ, आत्ता तुम्ही किती वर्षाचे आहात, 10 वर्षाचे आहात. ओके. आता अजून 10 वर्ष पुढे तुम्ही गेलात, तुम्ही किती वर्षाचे होणार, बाप रे, किती मोठे होणार तुम्ही लोक, हो की नाही. 20 वर्षांचे होणार तुम्ही. अरे वा. मग भविष्य काळात 10 वर्षांनंतर तुम्ही किती वर्षाचे होणार, 20 वर्षाचे होणार. ओके. तर हे एक उदाहरण त्यांनी तुम्हाला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर भविष्य काळात आपले वय किती वर्षे असणार आहे, 20 वर्षे असणार आहे. 10 वर्ष पुढे मोजलात तुम्ही, आता 10 वर्षाचे, पुढचे 10 वर्ष मोजलात तर किती वर्षाचे झाले तुम्ही, 20 वर्षाचे झाले. आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजेच निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय. निघून गेलेला काळ म्हणजे भूतकाळ. सुरुवातीलाच मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे हे तुम्हाला आता समजलेलंच असेल. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न, इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. समजलं तुम्हाला. आत्ताच फिक्स बसवून घ्या ते डोक्यामध्ये, कारण की हा प्रश्न विचारलाच जातो परीक्षेमध्ये. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत इतिहासाची शास्त्रीय पद्धत. आता एक पॉईंट जो होता आपला पूर्ण झालेला आहे अँड आय होप तुम्हाला तो व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे. आता आपण घेऊया 1.2 इतिहासाची शास्त्रीय पद्धत. प्रत्येक ह्याच्यासाठी एक सायंटिफिक सिस्टम असतं त्याचा अभ्यास करण्याचं. ठीक आहे. तर अशाच प्रकारे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. ठीक आहे. इयत्ता 3री व 4थीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. आता तुम्ही ना त्या इतिहासामध्ये काय शिकलेले आहात की शास्त्रीय पद्धत म्हणजे कसं असतं, त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह करतो. ठीक आहे. म्हणजे साबित करतो. शास्त्रीय पद्धत म्हणजे पुरावा साबित करणे. म्हणजे एखादा दगड तुम्हाला भेटला तर तो किती साल पुराणा आहे ते समजून घेण्याची एक शास्त्रीय पद्धत असते. ठीक आहे. आता तुम्ही बघाल ना ते लॅबोरेटरीमध्ये वगैरे ते काय आहे, सगळं सिस्टमच आहे. ठीक आहे. तर त्याचा अभ्यास असतो एक. तशाच इतिहासाचा सुद्धा एक अभ्यास
असतो. आता तुम्ही आजारी पडलात तर तुमचं ब्लड वगैरे देतात, मग ते डॉक्टर बघतात, ते ब्लड तपासतात, कोणते किटाणू आहेत, मलेरियाचे आहेत का टायफॉईडचे आहेत ते बघतात ते लोक. हे काय झाले, ही एक शास्त्रीय पद्धत आहे. तशाच प्रकारे इतिहासामध्ये सुद्धा एक शास्त्रीय पद्धत असते. ठीक आहे, तर काय असते ती बघा. आता हडप्पा मोहेंजोदाडो, आता खोदकाम करताना भेटलं ते, मग लगेच ते इतिहास जे तज्ज्ञ असतात ते लोक तिकडे जातात, मग ते त्यांचं खोदकाम वगैरे ते पुढे सगळं येणार आहे तुम्हाला, उत्खनन वगैरे काय असतं ते. ठीक आहे, तर त्याचा अभ्यास असतो, एक शास्त्रीय अभ्यास असतो. जर तुम्ही पुढे 10वीच्या नंतर इतिहास घेतलात ना मेन विषय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी शिकायला भेटतील. ठीक आहे, तर आता इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये काय आहे तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. आता ते जे ड्रॅगन आहे तर ते ड्रॅगनचे ढाचे वगैरे भेटले होते, हो की नाही, मग ते ड्रॅगनचेच आहेत की नाही त्याची शास्त्रीय पद्धतीने त्या लोकांनी पूर्ण अभ्यास केल्यानंतर जेव्हा साबित झालं तेव्हाच त्यांनी ते डिक्लेअर केलं की हां हे ड्रॅगन या प्राण्याचेच हाडं आहेत, या प्राण्याचेच हाडं आहेत. ठीक आहे, तर ते तुम्ही अधोरेखित करा. आता आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले तरी आजी आजोबा, आई वडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणाच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. आता बघा, तुम्ही जेव्हा असं फॅमिलीमध्ये असं पण गप्पा बिप्पा मारायला बसतो की नाही, तर गप्पा मारत असताना आपल्या बालपणीचा कधी कधी सब्जेक्ट निघतो, हो की नाही, आणि खूप हसा मस्करी होते, हो की नाही. तर तुम्ही आता लहानपणी काय काय करत होतं ते तुम्हाला तर माहिती नाही आहे. मग तुमचे मम्मी पप्पा, आजी आजोबा हे लोक बोलत असतात की अरे तू लहान असताना असं केलं होतंस, तसं केलं होतंस, इथे शी करून टाकली होतीस, असं एक खूप गमतीशीर गोष्टी असतात. तर लहान बाळ असताना आपल्याला कुठे समजतं, हो की नाही. अशाच काही गमतीशीर गोष्टी असतील ना तुमच्याबरोबर घडलेल्या, तर मला कमेंट करून सांगा हां तुम्ही. आणि हां, तुमचं नाव आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा मला सांगायला विसरू नका हां. मला खूप आवडेल जर तुम्ही असं मला सांगितलं तर. ओके, तर अशा काही गोष्टी आणि त्यांच्या आठवणीत असतात ते आपल्याला सांगत असतात. माझी मम्मी तर अजून पण मला सांगत असते माझ्या बालपणीच्या गोष्टी, हो की नाही, त्याला काही अंत नसतं. आता एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात. आता समजा लहानपणी आपल्याबरोबर एखादी घटना घडून गेली, ती आई सांगेल, तिची पद्धत वेगळी असणार, ती वेगळ्या पद्धतीने सांगणार, बाबा वेगळ्या पद्धतीने सांगतील, आजी वेगळ्या पद्धतीने सांगेल, आजोबा वेगळ्या पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये चेंजेस असतात कितीतरी, हो की नाही. त्यामुळे एक्झॅक्टली काय झालं आहे ते समजणं आपल्याला कठीण जातं, हो की नाही. तर एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते, हो की नाही. मग आपण काय झालं होतं बाबा नेमकं, मग आपण अजून लोकांना विचारणार, मग किती जणांचे बरोबर येतात, एकसारखे आहेत, मग त्याच्यावरून आपण अंदाज हां म्हणजे ह्या लोकांचे, हे लोक जे बोलत आहेत 2-3 जण ते बरोबर बोलत आहेत आणि बाकीचे जे बोलत आहेत ना एक एक वेगवेगळं ते चुकीचं आहे. तर हे आपण काय करतो, कन्फर्म करतो की नेमकं काय झालं होतं. मग जेव्हा आपण त्या लोकांशी 3-4 जणांचे एकसारखे येतात मग तेव्हा आपल्याला कन्फर्म होतं की अरे हां असंच झालं असणार म्हणून. ठीक आहे, तर ते काय केलं आपण, बारकाईने तपासणी केली. ठीक आहे, चौकशी केली की बाबा काय झालं होतं नेमकं. तर भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. आता भूतकाळ म्हणजे होऊन गेलेली घटना. आता तुमचा जन्म तुम्ही परत आणू शकणार आहात का, शक्य आहे का ते सांगा बघू. नाही, साधं सिंपल उदाहरण देते मी तुम्हाला. तर भूतकाळात जी घटना घडून गेलेली असते ती परत आपण घडवून आणू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो, हो की नाही. तर ती जी घटना घडून गेलेली आहे तर ती बरोबर आहे की नाही. जसं मी उदाहरण दिलं, ड्रॅगनची हाडं भेटली, ती ड्रॅगनचीच होती का, त्याचा शास्त्रीय पद्धतीने पूर्ण अभ्यास केल्यानंतरच ते लोक डिक्लेअर करतात की हां म्हणजे घोषणा करतात की ही जी हाडं आहेत ती ड्रॅगनचीच आहेत म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे. तर त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ
कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. हा पूर्ण पॅरेग्राफच खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर भूतकाळात पुन्हा जशाच्या तशा घटना आपण घडून आणू शकत नाही. इतिहासामध्ये जे काही घटना घडून गेलेल्या आहेत, जे काही पुरावे आपल्याला भेटत आहेत, त्याचा आपण पुरावा शोधतो, शास्त्रीय पद्धतीने त्यांचा मागोवा घेतो. ठीक आहे. त्यानंतर आणि त्यासाठी आपण इतर शास्त्रांचाही मदत घेतो, म्हणजे सायन्सची मदत घेऊ शकतो आपण, त्याच्यामध्ये रिसर्च वगैरे करून. असं एकच व्यक्ती एक गोष्ट करू शकत आहे, इतर शास्त्रांचीही प्रसंगी त्या लोकांना मदत घ्यावी लागते, ते पुरावे कन्फर्म करण्यासाठी किंवा प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. तर हा पॅरेग्राफ पूर्ण महत्त्वाचा आहे. 2 ते 3 वाक्यात उत्तरे द्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता बघा, हे इतिहासामध्ये जेव्हा खोदकाम वगैरे केलं, त्या खोदकामामध्ये ही भेटलेली बघा, ही भांडी किंवा भांड्यांचे काही अवशेष, हे काही नाणी आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे ताम्रपट ज्याच्यावरती लिहिलेलं आहे, आणि ग्रंथ आणि ही हस्तलिखिते बघा. ठीक आहे. तर खोदकामामध्ये आपल्याला ही भेटलेली आहेत. ठीक आहे. तर काय काय भेटलेत? भांडी, नाणी, ताम्रपट, ग्रंथ व हस्तलिखित. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढे ते येणारच आहे डिटेलमध्ये, त्यामुळे आता हे मी सांगत नाही काही तुम्हाला जास्त. आता प्राचीन वस्तू, वस्तू म्हणजे ह्या भेटलेल्या वस्तू ज्या आहेत ना, नाणी बिणी, ते. वास्तू म्हणजे ताजमहल काय आहे? वास्तू. कुतुब मिनार काय आहे? वास्तू. ठीक आहे. जागा. ओके. शिल्पे म्हणजे जे काही मूर्त्या बिर्त्या आहेत ते. भांडी, नाणी, कोरीव लेख. आता तुम्ही कधी प्राचीन ठिकाणी गेलेले असाल ना, ज्या अजंठा एलोरा वगैरे, दगडांवरती कोरून लिहिलेले लेख, किल्ल्यावर गेले असाल तर किल्ल्यांवरती तुम्हाला कोरून लिहिलेले लेख दिसतील, त्याला म्हणतात कोरीव लेख. ताम्रपट, आत्ताच मी तुम्हाला दाखवलं ना, ताम्रपट, ग्रंथ व हस्तलिखिते. हे बघा, हे ताम्रपट आहेत पानांवरती लिहिलेलं, आणि हे ग्रंथ आणि हस्तलिखिते. लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. परीक्षेमध्ये 100% विचारला जाणारा हा प्रश्न आहे. इतिहासाची साधने कोणती? तर इतिहासाची साधने कोणती? तर ती आहेत प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते आणि लोकांच्या स्मरणात. म्हणजे काय? स्मरणात म्हणजे आठवणीत असलेल्या कथा, कहाण्या. आता जसं तुम्हाला सांगितलं ना, आजी आजोबा तुमच्या बालपणीच्या गोष्टी सांगतात, तशा प्रकारे. ठीक आहे. तर त्या गोष्टी, कहाण्या, कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. आता त्याच्या डिटेल तुम्हाला पुढे येणार आहे, त्यामुळे मी आताच काही एक्सप्लेन करत नाही, उगाच कन्फ्युजन नको. ठीक आहे. तर अंडरलाईन केलं काय ह्यांना? ओके, व्हेरी गुड. आणि समजलं तुम्हाला? शाबास. अरे किती हुशार आहात तुम्ही. असणारच ना, शालिनी हुबळीकरचे विद्यार्थी म्हटल्यावर हुशारच असणार. ठीक आहे. चला, या साधनांचे, आता हे सुद्धा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार असतात. इतिहासाच्या साधनांचे किती प्रकार असतात हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, किंवा इतिहासाच्या साधनांचे प्रकार कोणते हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार असतात. एक आहे भौतिक, एक आहे लिखित आणि एक आहे मौखिक. ठीक आहे. तर भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांपासून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. आता भौतिक, लिखित आणि मौखिक हे जे काही प्रकार इतिहासामध्ये घडून गेलेले आहेत, भूतकाळात घडून गेलेले आहेत, ते नेमके कसे घडले असतील बाबा? कशा प्रकारे ती लोक राहत असतील? कशा प्रकारे त्या लोकांनी या साधनांचा उपयोग केला असेल? का त्या लोकांनी ही साधने बनवली असतील? तर अशा विविध प्रकारांचा जो अभ्यास आपण करतो, ते कोणाच्या मदतीने करतो? ह्या मिळालेल्या
साधनांच्या मदतीने करतो आणि मग ते खरोखरचेच खरे आहेत की खोटं खोटं कोणीतरी. आता माझ्याकडे 1 रुपयाचा शिक्का आहे, मी गेली त्या इतिहासकारांकडे, मी बोलली हा 1000 वर्ष पुराणा शिक्का आहे हा माझ्याकडे 1 रुपयाचा, ठीक आहे. आता मी त्यांना दिलं तर मी बोलली 1000 वर्षे जुनं आहे, तर ते लोक मान्य करतील का? हां, नाही मान्य करणार. ते लोक काय करणार, त्याचा आधी तपास करतील शास्त्रीय पद्धतीने की खरोखर हा 1000 वर्ष जुना आहे की असंच काहीतरी थापा मारते म्हणून. मग ते जाणार बघणार, ना रे हे तर 2024च आहे सिक्का, हे असंच बोलते आम्हाला खोटं खोटं. लगेच समजणार त्या लोकांना. तर का समजलं त्या लोकांना? कारण की त्यांनी त्याचा शास्त्रीय पद्धतीने तपास केला आणि ते पुरावे बघितले त्यांनी जे काही आहे ते. बोलले अरे नाही, हे तर असंच बोलते आम्हाला 1000 वर्ष जुनं आहे म्हणून, हे आताच आहे असं, ठीक आहे. तर तुम्ही कोणतीही गोष्ट फेक करू शकत नाही, त्यांना फसवू शकत नाही, कारण की ते त्यांच्या खरे खोटेपणाची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करतात. ओके, त्यानंतर ते जे काही तपासणी पूर्ण करतात त्या तपासणीच्या कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ती शास्त्रीय पद्धत होय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, जो तुमच्या परीक्षेमध्ये विचारलाच जातो, ठीक आहे. इतिहासाची शास्त्रीय पद्धत काय आहे, ठीक आहे. तर इतिहासातील साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार असतात. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले यांचा शोध घेण्यासाठी या साधनांपासून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय. जर 3 ते 4 वाक्यात विचारलं तुम्हाला तर इथून लिहावं लागेल, आणि जर एका वाक्यात विचारलं तर तुम्हाला इथून लिहावं लागेल. इतिहासकारांच्या असं लिहावं लागेल, इतिहासकारांच्या कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे असं. तर हे एका वाक्यात तुमचं उत्तर होईल, ठीक आहे. समजतंय ना तुम्हाला? सोपं वाटतंय की नाही? हां, तर अशाच प्रकारे तुम्हाला हे प्रश्न परीक्षेत विचारले जातील, एका वाक्यात विचारले जातील, रिकाम्या जागाभरांमध्ये विचारले जातील, जोड्या लावामध्ये विचारले जातील, कसेही विचारले जातील, पण ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. आता पुढे आपण अभ्यास करणार आहोत 1.3 इतिहास आणि आपण. आता इतिहासामध्ये जी घडून गेलेली घटना आहे बाबा, आपला त्याच्याशी काय संबंध, हो की नाही? कितीतरी मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल, उगीच आपलं इतिहासाचा आपल्याला शिकवत आहेत, आपल्याला काय करायचं आहे इतिहासाचा अभ्यास करून, असेही कितीतरी मुलं बोलताना मी ऐकलेलं आहे, ठीक आहे. तर आपण इतिहासाचा का अभ्यास करतो बाबा आणि आपला त्याच्याशी काय संबंध आहे, तर आता आपण हे पण शिकूया. शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आता इतिहासात ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात त्याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, ठीक आहे. आता बघा, शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र. आता पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. तर एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. पर्यावरणशास्त्रवाले कशा प्रकारे पर्यावरणाचा अभ्यास करतात, प्रदूषणाचा अभ्यास करतात, हो की नाही, हवामानाचा आढावा घेतात. तर अशाच प्रकारे इतिहासाचा जो अभ्यास असतो तो कशावर अवलंबून असतो? भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर अवलंबून असतो. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. आता समाजामध्ये कोण राहतो? आपण माणूस राहतो, हो की नाही, माणसे राहतो. तर माणसाचं व्यक्तिगत म्हणजे पर्सनल, आपलं स्वतःचं असं, ठीक आहे. तर माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक म्हणजे तुम्ही वर्गामध्ये कसं वागता, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कसं वागता ते. तर तुम्ही जे काही वागता ना, त्या काय आहेत? त्या तुमच्या कृती आहेत, तुम्ही केलेल्या त्या कृती आहेत. प्रेमाने वागता की रोज त्यांच्याशी भांडता, ही काय आहे? तुमची कृती आहे, ठीक आहे. तर ती व्यक्तिगत तुम्ही पर्सनली कसे आहात किंवा समाजात तुमच्या कृती कशा आहेत, या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. जर तुम्ही चांगलं प्रेमाने राहत असाल समाजामध्ये किंवा व्यक्तिगतरित्या, तर चांगलं पोषक वातावरण असेल. जर तुम्ही उठसूट भांडत बसलात तर काय होणार? त्याचा परिणाम काय होणार? हानिकारक होणार. मग ते वातावरण कसं असणार आहे? हानिकारक असणार आहे. तर हे कशावर अवलंबून आहे? माणसाच्या व्यक्तिगत
किंवा सामूहिक कृतींवर, सामूहिक म्हणजे ग्रुपमध्ये, असा कृतींवर ते अवलंबून असणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. आता एखादं तुम्हाला असे काही धडे पण आता येतील पुढे. आता कितीतरी उदाहरणं तुम्ही पाहिली असणार की खेड्यापाड्यांमध्ये लहान मुलांनी मिळून नदी ओलांडण्यासाठी मग गावकऱ्यांना गोळा केला आणि पूल तयार केलं. तर हे कशामुळे शक्य झालं? कारण की सगळे गावकऱ्यांनी मान्य केलं आणि त्यांनी सगळ्यांनी श्रमदान केलं आणि त्या सगळ्यांनी मिळून तो पूल बनवला. त्याचा फायदा संपूर्ण गावकऱ्यांना झाला. तर एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. तर सगळे गावकरी मिळून जेव्हा कोणतंही काम करतात त्यावेळी त्या गावाचा काय होतो? विकास होतो. ओके, विकास होणे म्हणजे प्रगती होणे. हा प्रश्न येतो हा परीक्षेमध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अरे बाबा, तर हे काय झालं? एकजुटीने काम केल्यावरचा परिणाम झाला. पण समजा परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की गावाच्या विकासात अडथळे का निर्माण होतात? का निर्माण होतात? कारण की ते गावातील लोक जे आहेत ते एकजूट नसतात, एकजुटीने ते काम करायला तयार नसतात. एक बोलणार आपण पूर्वेकडे खोदूया, दुसरा म्हणणार नाही आपण पश्चिमेकडे खोदूया. असं कळलं की मग काय होतं? गावामध्ये तंटे होतात, भांडणं होतात, मग ते कामच होत नाही. काम नाही झालं तर गावाचा विकास होणार का? सांगा बघू. नाही होणार, हो की नाही? तर अशा प्रकारे गावाची प्रगती मग होणार नाही. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे अधोरेखित करून ठेवा. तर भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. आता आज आपण इकडे जगत आहोत, आपल्याला जे काही दिसत आहेत ते आपण बघत आहोत, हो की नाही? पण अशा काही घटना आहेत जे खूप वर्षांपूर्वी घडून गेलेल्या आहेत, ठीक आहे? तर त्याचाही शोध मानव घेत आहे, त्याच्याही प्रश्नांची उत्तरे मानव शोधत आहे. तर ते कशामध्ये भेटणार आपल्याला? भूतकाळात जी घडून गेलेली घटना आहे त्याच्यामध्येच आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. इम्पॉर्टंट, अधोरेखित करा. इतिहासाचा अभ्यास केल्याने आपल्याला काय फायदा होतो? इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट म्हणजे योग्य काय, चांगलं काय, आणि अनिष्ट म्हणजे वाईट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. आता इतिहासामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात त्याच्यावरून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, ठीक आहे? मग त्याच्यावरून आपण वर्तमान काळात कसं राहिलं पाहिजे, भविष्यात कोणत्या चुका आपण नाही केलेल्या आहेत ज्या इतिहासातील लोकांनी केलेल्या होत्या, ते आपल्याला समजण्यासाठी खूप मदत होते, ठीक आहे? वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला समजते, ठीक आहे? खूप इम्पॉर्टंट आहे हा पॅरेग्राफ, तर व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे? तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय म्हणजे चांगले काय, अनिष्ट काय म्हणजे वाईट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. ओके? आणि आता आपण या जे काही वर्तमान काळात आपण जे जगत आहोत त्याच्यामध्ये आपण कसं वागलं तर आपलं भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडेल ह्याची सुद्धा माहिती आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून भेटते. आता इतिहासामध्ये जेव्हा प्राचीन काळी जेव्हा ते मानव राहत होते, आधी मानव सगळे राहत होते, आधी ते मांस खायचे, मग हळूहळू प्रगती झाली त्यांच्यामध्ये, मग ते फळं खाऊन बघितलं, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांनी विषारी फळं खाल्ले आणि त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्याबरोबरचे जे लोक होते ना त्यांना समजलं की बाबा हे झाडाचं जे फळ आहे ते विषारी आहे, ते खाल्ल्याने माणूस मरतो, हे त्या लोकांना समजलं की नाही? आता ती जी त्यांची काही पुढची पिढी येणार ते त्या पिढीला काय सांगणार? हे फळ खाऊ नका, हे फळ खाल्ल्याने काय होणार?
मृत्यू येणार, मरणार तुम्ही, हे विषारी फळ आहे. मग ते सांगणार, मग ते त्यांच्या पिढीला सांगणार, ते त्यांच्या पिढीला सांगणार. आता कोणाला तरी काहीतरी अनुभव आला, त्या अनुभव त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं, त्यामुळे ते पुढे पुढे सगळ्यांना समजत गेलं आणि त्यांचं ते रक्षण झालं, हो की नाही. जर त्यांनी नकळत खाऊन टाकलं असतं ते फळ तर ते मेले असते. पण ते त्या लोकांनी पाहिलं, मग त्यांनी सांगितलं की हे फळ खाऊ नका, हे विषारी आहे. तेव्हा दुसरे लोक सुद्धा सावधान झाले. नाही बाबा, का? कारण की ही जी घडून गेलेली घटना होती ह्याच्यावरून त्यांना असं समजलं होतं की हे फळ विषारी आहे. आमच्या इकडच्या लोकांनी हे खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते सगळ्यांना सांगतात की हे फळ खाऊ नका. ठीक आहे. तर तेव्हा काळापासून कसं ते प्रगत होत गेलं हळूहळू हे मी सांगते. तर पुढे तुम्हाला खूप डिटेलमध्ये येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अजिबात तुम्ही बोर होणार नाही इतिहासाचा अभ्यास करताना, आणि स्पेशली माझ्या चॅनलमध्ये तर नाहीच नाही. ठीक आहे. त्यासाठी पण तुम्हाला काय करावं लागेल, एक लाईक द्यावं लागेल मला, आणि माझं चॅनल फॉरवर्डसुद्धा करावा लागेल. मोफत आहे तर प्लीज कृपा करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक पोहोचवा. कितीतरी गरीब असे विद्यार्थी आहेत जे लोक ट्युशनला वगैरे नाही जाऊ शकत, त्यांच्या पालकांची परिस्थिती नाही आहे, तर त्या मुलांना ह्या चॅनलचा खूप उपयोग होईल. तर प्लीज कृपा करा आणि फॉरवर्ड करा. ओके. तर चला आपण आता हे शिकलो की इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला काय समजते, आणि मी आता उदाहरणही दिलं तुम्हाला एक की खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी. ओके. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रांतून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही इतिहास करतो. आता भूतकाळात होऊन गेलेले जे थोर व्यक्ती आहेत, जसं एका थोर व्यक्तीचा आपण अभ्यास गेल्या वर्षीच केला, शिवाजी महाराज आहेत, कितीतरी आपले संत आहेत, कितीतरी राजे महाराजे आहेत, कितीतरी ऋषीमुनी आहेत, हो की नाही. तर त्या लोकांचा पण चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही कोण करतो, तर इतिहास करतो. आता हा पुढे आपण सगळा अभ्यास करणार आहे बरं का. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्या झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. हा प्रश्न विचारला नाही. इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला काय समजते, तर इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण, आपली संस्कृती आणि दुसऱ्या काही संस्कृती आहेत त्यांच्यामध्ये काय देवाणघेवाण घेतलं, आपण त्यांच्यातून काय घेतलं, आमच्याकडून त्या लोकांनी काय घेतलं, तर हे आपल्याला समजतं. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तर कशा प्रकारे आपली मानवी संस्कृती विकसित होत गेली, प्रगत होत गेली, डेव्हलप करत गेली हे आपल्याला समजते. तसेच माणसांच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा आपल्याला समजून घेता येते. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी अतिशय सोपं उदाहरण एक देते तुम्हाला. बघा, आता कोविडच्या पूर्वी आपलं जीवन कसं होतं आपलं जीवन व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. अचानक हे कोविड-19 आलं, अचानक लॉकडाऊन झालं. ह्याच्या आधी मम्मी कधी मोबाईल देत होती तुम्हाला? नाही. बाबा कधी मोबाईल देत होते? नाही. पण आता काय झालं, कोविडमुळे, लॉकडाऊनमुळे तुमच्या शाळा ऑनलाईन सुरू झाल्या, त्यामुळे तुमच्या हातात कम्प्युटर्स आले, मोबाईल आले, हो की नाही. नाहीतर ते तुम्हाला भेटले नसते मोबाईल. जर आपलं सगळं व्यवस्थित असं चाललं असतं तर मोबाईल आलंच नसतं तुमच्या हातामध्ये. पण काय झालं, किती चेंजेस झाले बघा तुम्ही ह्या 2 वर्षांमध्ये. आताच्या काळात आता तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल पाहिजे, हो की नाही. तर काय झाले, हे बदल तुमच्या जीवन पद्धतीत, मानवाच्या जीवन पद्धतीत बदल आलो. लोक वर्क फ्रॉम होम करू लागले. प्रत्येक वेळी सकाळी उठा आणि धावा गाड्या पकडा आणि ऑफिसमध्ये पोचा. हे किती लोक आता काय करू लागले, वर्क फ्रॉम होम करू लागले, लॅपटॉपवरती बसून काम करू लागले. ही काय झाली, मानवाच्या जीवन पद्धती झालेली बदल. आधी आपण पैसे द्यायचो प्रत्येक मार्केटमध्ये गेले की, आता आपण काय करतो, गुगल पे करतो, स्कॅन करतो, पेमेंट देतो, स्कॅन करतो, पेमेंट घेतो. तर रोकडे घेऊन फिरायची गरज नाही. ही काय झाली, जीवन पद्धतीमध्ये घडून आलेली ही बदल आहे. ठीक आहे. तर ते समजण्यासाठी मी अतिशय सोपं उदाहरण तुम्हाला आता दिलेलं आहे. अशाच प्रकारे इतिहासामधून सुद्धा आपल्याला अनेक काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत, ज्याच्यामुळे मानवाच्या जीवन पद्धतीमध्ये खूप बदल झालेले आहे. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला त्या काळचंही दिलं. एखादं फळ विषारी आहे तर ते तुम्ही खाऊ नका. तर ते आता कशा प्रकारे बदल होत गेले ते आपण आता पुढे शिकणारच आहोत. ठीक आहे. एक उदाहरण मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी आता दिलेलं आहे, ते आहे कोविडचं. ठीक आहे. आता प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. ह्याचा सुरुवातीलाच मी तुम्हाला बोलली होती, प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे तुमचा एक इतिहास, प्रत्येक घराचा एक इतिहास असतो, प्रत्येक शहराचा इतिहास असतो, प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो. ते आधीपासूनच होते का? नाही. हळूहळू ते गाव निर्माण झाले, हळूहळू शहर निर्माण झाले. तर त्याचा मागेही काहीतरी इतिहास आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत पुढे. तसेच पृथ्वी
पृथ्वीवरील डोंगर, डोंगर म्हणजे बघता ना उंच उंच डोंगर ते, जलाशय म्हणजे नदी समुद्र वगैरे ते तलाव वगैरे, त्यानंतर प्राणीसृष्टी, विविध प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात आपल्या अवतीभोवती, आपण हे प्राणीच आहोत. ओके, तर दुसऱ्या प्राण्यांना बघू नका, आधी स्वतःला बघा तुम्ही, आपण ही प्राणीच आहोत आणि आपल्या अवतीभोवती असलेले कितीतरी प्राणी आहेत. अजून माणूस, या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. तर जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. आता बघा तुम्ही, इलेक्ट्रिसिटीची शोध कोणी लावला, मोबाईलचा शोध कोणी लावला, कम्प्युटरचा शोध कोणी लावला, हो की नाही, ह्याचा कोणी ना कोणीतरी आहेत, त्या लोकांनी ह्याचा शोध लावलेला आहे, हो की नाही. त्यामुळे आपण त्याचा आता फायदा घेत आहोत, हो की नाही. तर त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती इतिहासातूनच मिळते. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होत गेले, मानवी संस्कृतीत बदल. सिंपल उदाहरण मी दिलंच तुम्हाला. आत्ताच्या काळात मोबाईल शिवाय आपलं काहीही होत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे होत गेलेले बदल आणि हे जे शोध लावणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती इतिहासामधून मिळते. ठीक आहे. आता 1.4 भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. ओके, तुमचा भूतकाळ, तुमचा आता वर्तमान काळ, या तुमच्या आजच्या वर्तमान काळावरून तुमचं भविष्यकाळ ठरणार. तर ही काय आहे, एक अखंड साखळी तुमच्याशी जोडलेली आहे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. ठीक आहे. आता ह्याच्या पुढेही आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. जर सगळेजण घरी बसून राहिले असते तर आपला देश स्वतंत्र झाला असता का? ब्रिटिश लोक गेले असते का? नाही. तर त्यांना हाकलण्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, किती क्रांतिकारी झाले, किती समाजसेवक झाले, कितीतरी आपले स्वातंत्र्य लढा करणारे सैनिक, कितीतरी लोक, सगळेजण आपापल्या परीने आपल्या देशाला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपली आर्मी उभी केली होती. महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गाने लढा देत होते. लोकमान्य टिळक आहेत आणि कितीतरी असे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. असे कितीतरी स्वतंत्रता सेनानी आहेत आणि ही तर नावं माहिती असलेली लोक आहेत आपल्याला. पण असे कितीतरी हजारो करोडो लोक आहेत की ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीत. त्या लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहेत. तर एवढं सगळं त्या लोकांनी केलं म्हणून आज आपण इथे एवढ्या थाटात बसलेलो आहोत. तर ब्रिटिश लोकांनी आपल्याला त्यांचे संडास साफ करायला लावले असते, त्यांचे घरामध्ये झाडू पोता करायला लावला असता. असंच वागले आहेत ते आपल्याशी. खूप आपल्याला तुच्छ दर्जाचं त्या लोकांनी वागणूक दिलेलं आहे. ते कसे कसे वागले आहेत ना, ते तुम्हाला त्या पुढच्या इतिहासामध्ये समजणार आहे. ठीक आहे. तर आज आपण हे जे स्वातंत्र्याचं जीवन उपभोगत आहोत तर ते कुणामुळे, हे जे स्वातंत्र्य आपले सैनिक आहेत त्या लोकांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून आज आपण स्वतंत्र झालेलो आहोत. तर ही काय आहे, ऐतिहासिक कृती आहे, इतिहासामध्ये घडून गेलेली कृती आहे. तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार विरुद्ध लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. तर प्रश्न तुम्हाला असा येतो की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम का आहे किंवा परिणाम आहे, कारणे लिहा. तर त्याचं उत्तर येणार आहे इथून ते इथपर्यंत. समजलं? अधोरेखित करा आणि 100% हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. रेकॉर्ड आहे ह्याचा. ठीक आहे. आतापर्यंत मी जेवढे प्रश्नपत्रिका बघितले सगळ्यामध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. आता
आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. आता एखादं तुम्ही काहीतरी केलं, आता समजा साधंच उदाहरण देते मी तुम्हाला. मम्मीनी चहा ठेवलेला आहे गॅसवरती, ठीक आहे. मम्मी बोलली अरे चहा गाळून आण. आता समजा तुम्ही पक्कड आणि कपडा न घेता जर डायरेक्ट त्या टोपाला हात लावलात तर काय होणार? भाजेल ना, तुमची बोटं भाजतील की नाही? मग हे काय झालं तुमचं एक अनुभव. अरे बापरे, गॅसवरच्या टोपला आपण हात लावायचा नाही, कारण ते टोप खूप गरम असते आणि त्याला आपण हात लावलं तर आपल्या हातामध्ये छाले येतील, हो की नाही, भाजेल आपला हात. हे तुम्हाला समजलं? जेव्हा मम्मी नेक्स्ट टाइम बोलेल की बेटा चहा उकळतोय गाळून आण, तेव्हा हात लावणार का तुम्ही त्या टोपाला? नाही. का नाही हात लावणार? कारण की भूतकाळामध्ये जे काही घटना घडून गेलेली होती, बोटं भाजली होती, बरी व्हायला 15-20 दिवस लागले, हो की नाही. म्हणजे कशी बँड वाजली होती तुमची, हो की नाही. मग बरोबर लक्षात राहणार ते, अरे बाबा याला आता पकडणे किंवा कपड्याने गाळणी घेऊन मग ते गाळायचं. मग ते तुम्हाला काय समजलं? अनुभवावरून समजलं. ही घटना इतिहासात घडून गेलेली होती, चटके बसले होते, खूप वेळ लागला बरे व्हायला, मग ते तुम्ही लक्षात ठेवलं. मग भविष्यात आपण बाबा कधी आयुष्यात गॅसवरच्या टोपला हात लावणार नाही. ही सबक तुम्हाला भेटली की नाही? आता लावणार का असा हात? नाही की नाही. तर आपल्या आसपास घडणाऱ्या अशाच कधी खूप काही घटना असतात. अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी त्या काय असतात? जोडलेल्या असतात. समजलं ना आता तुम्हाला? म्हणजे ते जोडलेली घटना होती ती. तर ते समजण्यासाठी मी हे उदाहरण दिलं तुम्हाला, ओके. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. कोणत्या अभ्यासातून? आता हे मी जे काही उदाहरण देते तुमच्या अनुभवातून तुम्ही शिकलात, पण असे काही इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटना आहेत त्याचा आपण इतिहासाच्या अभ्यासातून शिकणार आहोत, खूप काही शिकणार आहोत. तर इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदाहरणार्थ, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. आता हे पुढे तुम्हाला डिटेलमध्ये येणार की आधीची जी माणसं होती त्यांचं जीवन पद्धती काय होती, कशा प्रकारे त्यांचं आयुष्य होतं आणि कशा प्रकारे ते प्रगत होत गेले, हे सगळं आपल्याला पुढे शिकायला भेटणार आहे. तर त्यांनी काय केलं? त्यांच्या साहित्यातून असलेल्या साहित्यातून, आसपासच्या परिसरात असलेल्या साहित्यातून त्यांनी काय बनवायला सुरुवात केली? हत्यारे निर्माण करण्याची कला त्यांनी आत्मसात केली. आधी त्यांनी काठीचा केला असेल, मग ते बोलले अरे काठी तर तुटून जाते, मग मजबूत काठी घेतली असेल, मग धातूचा शोध लागला असेल, मग धातूपासून बनवलं असेल. त्यांनी सगळे प्रयत्न करून बघितले असतील ना, मातीपासून बनवले असतील, अरे ही तर माती तुटूनच जाते, हे काही राहतच नाही, मग लाकडीपासून केलं. असे कितीतरी एक्सपेरिमेंट केले असतील त्या लोकांनी त्याच्यासाठी. त्याच्यानंतर त्यांना समजलं असेल की हां, ह्या वस्तूने बनवलेले जे हत्यार असतात ते खूप मजबूत असतात, ते तुटत नाही, त्याच्याने आपण शिकार करू शकतो. अशा प्रकारे गोष्टी ज्या असतील त्यांना अनुभवातून शिकायला भेटलेल्या आहेत. आणि त्यांच्या अवतीभोवती जे काही आहे त्याच्यापासूनच ते लोक त्याचा शोध घेत होते. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. आता पुढे ह्यांचा शोध कसा झाला हे तुम्हाला शिकायला भेटणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये, धड्यांमध्ये, ठीक आहे. त्याने पुढे चाकाचा सुद्धा शोध लावला. आता तर चाक खूप कॉमन झालेले आहेत, पण त्या काळामध्ये त्याने कशा प्रकारे चाकांचा शोध लागला ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे जे काही हत्यारे बित्यारे आगीचा शोध वगैरे लावला हे पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पुढे तुमच्या इतिहासामध्ये खूप आवडेल तुम्हाला आणि खूप मज्जा येईल, ओके. तर मी पुढच्या ते धड्यामध्ये शिकवणार आहे. तर पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली. आता त्या लोकांनी त्यांच्या हिशोबाने जे काही शोध लावले आणि जे काही पुढे पुढे पिढी येत गेली त्यांनी त्यांच्या हिशोबाने काय केला, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणले, त्याच्यामध्ये अजून भर घातली, अजून हे कसं आपण योग्य पद्धतीने करू शकू अशा प्रकारे त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि तिथे त्या लोकांनी प्रगती केली, ठीक आहे. तर मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. आता मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक, शरीराची मेहनत आणि त्यांची बुद्धी, ह्या दोन्ही मिळून त्यांनी काय केला? तंत्रज्ञान विकसित केलं, ठीक आहे. आणि ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. मग आधी मानवापासून ते आता मोबाईल वापरणारा मानव असाच प्रगत नाही झालेला आहे. त्या आधी मानवांचे जे काही अनुभव होते त्या अनुभवातून शिकत 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 शिकत
शोध घेत 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 प्रगती करत 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 आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर ह्याचं सगळं क्रेडिट आपण त्या लोकांना दिलं पाहिजे, कारण की त्या लोकांनी जर पाया घातला नसता तर आज सुद्धा आपण जंगलामध्ये रानटी बनवून फिरत असताना असे माकडासारखे झाडावर बसलेले, मग तुम्ही एकमेकांच्या उवा वगैरे काढताना अशा तुम्हाला दिसल्या तर माकड बघितलेत ना तुम्ही कसे ते एकमेकांच्या उवा काढत असतात आणि आपण जंगलामध्ये भटकतोय, प्राणी मारून खातोय. अशीच परिस्थिती राहिली असती जर त्यावेळी त्या लोकांनी त्यांचा बुद्धीचा जर वापर केला नसता तर आज आपण इथे टेबल आणि खुर्ची घेऊन मोबाईलमध्ये शिकणं शक्य नव्हतं. ठीक आहे, तर ऑल क्रेडिट गोज टू देम. आणि त्यामुळे इतिहास आपल्यासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला ह्या धड्यातून समजतं, हो की नाही. तर भूतकाळांच्या ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे, अजूनही शोध सुरूच आहेत की नाही. चंद्रावर जाऊन आले आता आणि कुठे कुठे जाणार आहेत माहिती नाही आपल्याला. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. आत्ताच बोलली ना मी तुम्हाला, त्या लोकांच्यामुळे आपण एवढे शोध लावू शकलो, नाहीतर आपण आजही आदिमानवच असतो. ओके, तर अशा प्रकारे आय थिंक तुमचा हा धडा पूर्ण झालेला आहे. इथे त्या लोकांनी दोन खूप सुंदर चित्रे आपल्याला दिलेली आहेत बघा. भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान. काय दिसतंय तुम्हाला? आगीचा त्या लोकांनी लावलेला शोध. हे दोन दगड दिसत आहेत का ह्या माणसाच्या हातात तुम्हाला? तर ते दगड आपटून त्याच्यापासून त्याने हे पेटवलेलं आहे. ते पुढे कशा कशा प्रकारे त्यांनी प्रगती केली ते आपल्याला शिकायला भेटणारच आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग इतिहास? हा, मग आतापर्यंत ज्या मुलांना इतिहास बोरिंग वाटत होता तर आता त्यांचा हा अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आणि बघा वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान. इथे बघा चुलीवरती आधी बायका स्वयंपाक करत होत्या, त्यानंतर हे जे सोलार एनर्जी तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रगती केली आहे. तर आता बघा पुढे तुम्हाला इथे स्वाध्याय येणार आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवते. ठीक आहे, तर लाईक करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन टॅप करा. स्वाध्याय मी एकदम डिटेलमध्ये आणि पुस्तकातून तुम्ही कशा प्रकारे उत्तरे शोधून लिहिणार आणि धड्यांचं वाचन कसं करणार, तर सुरुवात आपण वाचनापासून करणार, मग स्वाध्याय सोडवणार. पण स्वाध्याय सोडवण्यापूर्वी धडा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. खूप मुलं काय करतात, फक्त उत्तर बघतात, स्वाध्याय शोधतात आणि धडा बघत नाहीत. जर तुम्ही असे करणारे विद्यार्थी आहात तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू नका. ओके, कितीतरी अजून तुम्हाला चॅनल भेटतील ज्याच्यामध्ये फक्त उत्तरे तुम्हाला भेटतील. मी एवढं मेहनत का करते की माझ्या मुलांना सगळं व्यवस्थित समजलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीबद्दल इतिहासामध्ये घडून गेलेली त्यांना माहीत नाही हा शब्द त्यांच्या तोंडातून निघता कामा नये. ठीक आहे, तरच तुम्ही माझ्या चॅनलवरती राहा, नाहीतर जय रामजी की. ओके, तर चला मग लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सोडूया आपला स्वाध्याय. ठीक आहे, चला मग ऑल दी बेस्ट तुम्हाला. चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, सुरुवातीपासून अभ्यास करा, म्हणजे परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्ही 100% आणणार. ओके, चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.